नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चक्क आता अहिल्यादेवी किर्लोस्कर फोडणार आता दामिनीचं थोबाड। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर अहिल्यादेवी किर्लोस्करने पारूसाठी खूप मस्त आणि त्यांनी जपून ठेवलेली 5 वर्षाची शाल दिलेली असते आणि तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की ह्या नालायक दामिनीने ते पूर्णपणे दिशाच्या मदतीने खराब केलेले असते आणि तरी देखील अहिल्यादेवींना वाईट नाही वाटावं यासाठी पारूने खूप अक्कल लावून आणि व्यवस्थितरित्या ती शाल देखील घालून पारू आलेली असते। पण त्यावेळेस मात्र सगळा काही कार्यक्रम मेहंदीचा झाल्याच्या नंतर ही दामिनी मध्ये वचकते आणि सगळ्यांसमोर म्हणते की वहिनी ह्या भिखारड्या पारूने तुम्ही दिलेली 5 वर्षाची जी शाल आहे ना ती पूर्णपणे खराब करून आणलेली आहे। आणि तर त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं की हे सगळं दामिनीचंच कारस्थान आहे, कारण की तुम्हाला माहीतच आहे की ह्या दिशाचा पहिल्यापासून एक स्वभाव आहे, काही जरी झालं तर स्वतःच्या अंगावरती एक देखील कारस्थान हे घेऊ शकत नसते। त्याच्यामुळे सगळं काही दामिनीच्या अंगावरती ढकलून देण्याचं ही जर कायमस्वरूपीचं एक कारस्थान चालू असलेलं आहे। तर त्यावेळेस मात्र ही दामिनी बिचारी पुन्हा फसते, कारण की दामिनीला वाटतं की सगळ्यांसमोर पारूचं पडदा फाश करू आपण, जेणेकरून वहिनींना देखील वाटेल की 5 वर्षाची जपून ठेवलेली शाल हिने खराब केली तर त्यावेळेस मात्र वहिनी हिला इथून हाकलून देतील। पण घडतं सगळं काही उलटच, कारण की ती शाल खराब झालेली आहे हे तुला कसं कळालं हे विचारल्याच्या नंतर दामिनीच्या तोंडातून शब्द देखील निघत नाही, कारण की दामिनी फक्त दिशाकडे बघू लागते आणि दिशा एक शब्द देखील बोलत नाही, कारण की दिशाला माहीत असतं की ह्या मूर्खबाईने पुन्हा पचका करून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे दामिनीचा खरा चेहरा पुन्हा सगळ्यांसमोर येतो आणि मित्रांनो इकडे आता पारूला वाटत असतं की सगळं काही हरीशला सत्य सांगून टाकावं, कारण की लग्नाच्या विधीत चालू झालेल्या आहेत। कारण की पारूच्या मनामध्ये एकीकडे हरीश असतो तर एकीकडे दुसरीकडे आदित्य असतो, कारण की पारूला वाटत असतं की हरीशला आपल्याला फसवायचं नाही, त्याला सगळं सत्य सांगायचं, यामध्ये त्यांची काही चूक देखील नाही। पण आपण आदित्य सरांनी आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे आणि त्यांनाच आपण आपलं सर्व काही मानतो ह्या पारूचा गैरसमज असतो। पण हा जो काही पारू विचार करते त्याच्यामुळे खूप प्रेक्षक वर्गांना राग देखील येतोय, कारण की पारू हरीशला फसवते असं खूप लोकांना वाटतंय। तर मित्रांनो तुम्हाला कितपत योग्य वाटतंय की पारूच्या गळ्यामध्ये जे आदित्यने घातलेलं मंगळसूत्र आहे ते त्यांनी गळ्यामध्येच ठेवावं का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि पारूचं लग्न कोणासोबत झालं पाहिजे तुम्हाला कोण वाटतंय, पारूसाठी योग्य कोण आहे, हरीश का आदित्य, हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की तुमच्या एका कमेंटमुळे मालिकेचा पूर्णपणे पुढचा एपिसोड देखील बदलू शकतो। त्याच्यामुळे नक्की कमेंट करा आणि तुम्हाला या मालिकेमधील कोणत्या घटनेचा राग येतोय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि बाकी राहिला विषय आता ह्या दामिनीचा, तर अहिल्यादेवी किर्लोस्कर तिची वाट लावताना तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद।